नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते मी. आज मी आपल्याला मेथीच्या दशम्या करून दाखवणार आहे. त्याला थेपले पण म्हणतात, पण मी दशमी म्हटले. तर त्याच्यासाठी काय साहित्य लागेल: मेथी, मीठ, हिंग, आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट, हे डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ, हे बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, हे चटणीचं सामान, दही, कढीपत्ता, लसूण, जिरं, आलं, पुदिना आणि मिरची. चला तर मग आपण दशमींना सुरुवात करू. आता मी प्रथम सगळी भाजी स्वच्छ धुवून आणि कापून घेतली. आता त्याच्यात आपण सर्व साहित्य टाकू. हिंग टाकू, ही पेस्ट टाकू, मीठ टाकते, डाळीचं पीठ टाकू, बाजरीचं पीठ थोडं टाकायचं. बाजरीचं पीठ टाकलं का दशम्या मऊ येतात. गव्हाचं पीठ, आपण आता सर्व मिक्स करून घेऊ. सर्व मिक्स झाल्यावर मग थोडं पाणी टाकू आणि मग भिजू. या दशम्या सगळ्यां पोरं मेथीची भाजी खात नाही, त्याच्यामुळे दशम्या केल्या तर सगळी मेथीची भाजी खाल्ली जाते, पोरं आवडीने खातात. आपण आता हे भिजून पाणी टाकू. थोडं तेल टाकते, भिजू दे चांगलं. भिजतं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ. आता चटणीला काय काय साहित्य आहे: शेंगदाणे, जिरं, लसूण, आलं, पुदिनाचे पानं, कढीपत्ता आणि मिरची. मिरची थोडी मोडून घेऊ. दही टाकू, आता आपण वाटीत काढून घेऊ. तवा छान चापला, छान उंडा करू. ह्या दशम्या प्रवासात पण नेल्या ना तर 2 दिवस खराब होत नाही आणि प्रवासात खायला पण सोपं पडतं. याच्याबरोबर चटणी, लोणचं नेलं तर एकदम छान. दह्याबरोबर पण खाल्ली तरी छान लागते. आणि आपण तेल टाकून आता शेकून घेऊ. आता आपण थोडं तेल टाकू. मातीच्या तव्यावरचा ताजा पराठा, दशमी. या तर गरमागरम खायला. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण दुसऱ्या रेसिपी बरोबर भेटू. नमस्कार.